श्रीमातृपितृदेवताय नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रिया कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पितासुतम्। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दे दो श्री वृंदावन जी को। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे श्री राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री श्री राधे राधे गोविंद गोविंद श्री राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे गोविंद राधे श्री गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल हे
गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद राधे जय जय श्री श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेशा अकाल वांछा कल्पतरू भगवान श्रीहरींच्या सुंदर अशा लीला चरित्रांमध्ये आपला प्रवेश आज होणार आहे. भगवंताचे असणारे अवतार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कालपर्यंतच्या असणाऱ्या कथांमध्ये भागवताचं असणारं महात्म्य, भागवत श्रवणाचे असणारे फायदे, आयोजनाचे असणारे फायदे आणि विशेष म्हणजे भगवंताच्या भेटीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी आसुसलेले जे जीव असतील, या जीवांकरिता महत्त्वाचा असणारा भक्तिमार्ग कुठला असेल, भक्ती ज्ञान आणि वैराग्य अंतकरणामध्ये कुणामुळे स्थिरावत असतील तर ते भगवंताच्या कथेच्या श्रवणेनं होत असतं. आणि म्हणून अशी ही श्रीमद भागवत कथा आणि या कथेच्या श्रवणाचा आजचा हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाच्या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी ज्यांच्यामुळे कथा श्रवणाचा योग आपल्याला येतोय, ज्यांच्या अथक परिश्रमाने हा सर्व सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे, सकल पंचमाळी समाज एवं गावकरी मंडळी शहापूर, तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व श्रोते मंडळी, तुमचेही मनपूर्वक आभार. व्यासपीठावर असणारे परम आदरणीय हरिभक्तपरायणचे मयूरजी महाराज आणि त्यांचे असणारे सहकारी मित्र, तुमचेही मनपूर्वक आभार. परम आदरणीय हरिभक्तपरायणचे तात्याभाऊ, त्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. त्याच पद्धतीनं ज्यांच्या वाड्यात आपण ही कथा श्रवण करतोय, परम आदरणीय हरिभक्तपरायण श्री देवराम भिकाजी पाटील बाबाजी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांच्या परिवाराचं सुंदर असं सहकार्य या ठिकाणी आहे. या कथेच्या वातावरणामध्ये उत्साह भरणारे तुम्ही सगळेजण, भगवंताचे प्रिय असणारे, भगवंताला प्रिय मानणारे, एका अर्थाने सर्व परमहंस आहात. म्हणून तुमच्या या ठिकाणी भगवंताच्या कथेमध्ये आदरयुक्त अंतकरणाने तुमचं स्वागत आहे आणि विशेष आभारही आहे. या ठिकाणी कालपर्यंतच्या कथेमध्ये जिथे आपण कथेला विराम दिलेला होता त्या ठिकाणी राजा परीक्षिती आणि शुकमुनी, राजा परीक्षितीच्या अहोभाग्यानं त्या ठिकाणी शुकमुनी गंगा तटावर आलेले होते. राजा परीक्षितीच्या जन्माची कथा आपण काल श्रवण केली आणि त्यानंतर घडणारा जो प्रसंग आहे, पांडवांचे असणारे स्वर्गारोहण त्या ठिकाणी झालं, भगवंताचं परधाम गमन, निजधाम गमन त्या ठिकाणी झालं आणि परीक्षितीच्या असणाऱ्या चरित्राला आपण सुरुवात केली होती. ज्या वेळेला शृंगी ऋषींनी श्राप दिला, ऋषीपुत्रांनी, शमीक ऋषींच्या असणाऱ्या पुत्रांनी, त्यावेळेला शमीक ऋषी जेव्हा समाधीतून बाहेर आले तेव्हा आपल्या पुत्राला सांगितलं, अरे काय केलं, ज्या राजा परीक्षितीमध्ये मुळे आपण सगळेजण या निर्जन असणाऱ्या वनामध्ये मुक्तपणे विहार करू शकतो, ज्यांच्या पुण्याईनं हे राज्य अतिशय सुंदर चाललंय, अशा असणाऱ्या राजाला तू श्राप दिलास. ऋषीपुत्रानं आश्चर्यकारक नजरेनं आपल्या वडिलांच्याकडे पाहिलं. नेमकं असं काय करतो ज्यांनी तुम्हाला श्राप दिला, असा असणारा राजा नेमका कसा असेल बरं, तुम्ही ज्याचं कौतुक करताय. त्यावेळेला कारण राजा परीक्षितीचं चरित्र जर पाहिलं तर नीतीने आणि न्यायाने राज्य करणारा राजा आहे आणि असा असणारा राजा ज्यानं कलीला शमन केलं. कलीचा जो प्रभाव आहे तो प्रभाव त्याच्या राज्यातून त्यानं नष्ट केला, बाहेर काढता नाही आलं. कारण चक्रवर्ती सम्राट त्याला म्हणतात, जिथपर्यंत पृथ्वी दिसते नजरेला, क्षितिजापर्यंत जसं आपण समुद्र आपल्या डोळ्यात भरत नाही, पृथ्वीच्या ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत ज्याचं राज्य असतं त्याला चक्रवर्ती सम्राट असं म्हणतात. आणि राजा परीक्षिती चक्रवर्ती सम्राट होता. ज्या वेळेला वनात गेला त्यावेळेला एक विदारक दृश्य राजा परीक्षितीला नजरेला पडलं. काय होतं,
एक अकराळ विकराळ आकृतीचा असणारा काळाकुट्ट असणारा तो मनुष्य बैलाला आणि त्या ठिकाणी लाथांनी लाथाडत होता आणि गायही त्या ठिकाणी उभी होती. आणि जेव्हा हा प्रसंग पाहिला परीक्षितीनं, त्यावेळेला तळपायाची आग मस्तकात गेली, जवळ गेला आणि त्या अकराळ विकराळ आकृती असणाऱ्या माणसाला म्हणाला, अरे काय करतोयस, का मारतोयस त्याला. त्यावेळेला मात्र ज्या वेळेला हातातून बाण घेतला आणि धनुष्याला प्रत्यंचा लावली, त्यावेळेला त्या कलीनं त्या स्वरूपाकडे पाहून राजा परीक्षितीला शरण गेला आणि म्हणाला, मी तुम्हाला शरण आलो आहे आणि शरण आलेल्याला मारत नसतात. राजा परीक्षितीने सांगितलं, अशा पद्धतीनं जो अत्याचार करतोय माझ्या राज्यामध्ये, इथून निघून जा. त्यावेळेला कलीनं सांगितलं, मी तुम्हाला शरण आलोय महाराज, म्हणून मी कुठेही जातो तरी तुम्ही त्या ठिकाणी धनुष्याला प्रत्यंचा लावून उभे असतात, सांगा बरं मी कुठे जावं, म्हणून मला काही ठिकाणी तरी राहण्याची परवानगी द्या. आणि राजानं काही ठिकाणी राहण्याची परवानगी दिली. द्युतम पानम श्रेयस्सुना यांना धर्मशत मूर्तिधा. कुठं राहण्याची परवानगी दिली, जिथं द्यूत खेळलं जातं तिथं राहण्याची परवानगी दिली. जिथं विषाचं पान केलं जातं अशा ठिकाणी, म्हणजे सामान्य भाषेत सांगितलं गेलं तर मदिरा पान. आणि तिसरी असणारी गोष्ट आसक्ती म्हणजे व्यभिचार, अशा तिन्ही ठिकाणी तू राहू शकतोस. अशा गलिच्छ असणाऱ्या जागा कलीला त्या ठिकाणी दिल्या, कारण तो शरण आला होता म्हणून त्याला कुठंतरी थांबण्यासाठी राहण्याची व्यवस्था करून देणं हे त्यांचं कर्तव्य असल्यामुळं अशा ठिकाणी मात्र तू राहशील. तसं पाहायला गेलं तर हे हिंसा, निर्दयता, आसक्ती, व्यभिचार, द्यूतपान या सगळ्या असणाऱ्या गोष्टी गलिच्छ असणारे स्थळ आहेत. पण कलीला सांगितलं की तू या 4 ठिकाणी राहू शकतोस. कलीनं सांगितलं, महाराज हे सर्व असणाऱ्या घाणेरड्या जागा आहेत, गलिच्छ असणाऱ्या जागा आहेत, आणि अशा ठिकाणी तुम्ही मला राहण्यासाठी जागा दिली. जिथं मदिरा पान होते तिथं कली राहतो, जिथं व्यभिचार होतो तिथं कली राहतो, जिथं हिंसा होते तिथं कली राहतो. आणि अशा ठिकाणी कलीला जागा दिली. त्यालाही कळतं ह्या जागा गलिच्छ आहेत, घाणेरड्या आहेत, म्हणून महाराज तुम्ही जिथं अधर्माचा वास आहे अशाच ठिकाणी मला जागा दिली. एखादं चांगलं ठिकाण दिलं असतं तर बरं झालं असतं. आणि मग राजा परीक्षितीनं सांगितलं, ठीक आहे, मागतोच आहेस तर अनितीनं मिळवलेलं जे सुवर्ण असेल त्याच्यात तुझा वास असेल. आता हे चांगलंच आहे. एका अर्थानं कणक म्हणजे सोनं, त्याच्यात भगवंताचाही वास आहे आणि दुसऱ्या अर्थानं त्यात कलीचाही वास आहे. आता तुम्ही म्हणत असाल एकच प्रकारचं आहे, त्याच्यात भगवानही राहतात आणि कलीही राहतो, कसं? तर ऐका, जे रीतीनं मिळवले, जे न्यायानं मिळवलंय असं असणारं, जे नीतीनं मिळवलंय असं असणारं जे आहे त्याच्यात भगवंताचा वास आहे, आणि जे अनितीनं मिळवलंय त्याच्यात कलीचा वास आहे. अनितीनं कमावलेलं सोनं, अनिती कशाला म्हणतात? एखाद्याला फसवून म्हणा, लुबाडून म्हणा, भांडून म्हणा, एखाद्याकडून हिसकावून आणलेलं. तुम्ही म्हणाल सोनं हिसकावण्याची गोष्ट आहे का? हो आहे. काही हिसकावून आणतात, काही भांडून आणतात, काही चोरून आणतात, काही लुबाडून आणतात. अशा पद्धतीनं जे सोनं आपल्या घरात आलेलं असेल त्याच्यात कलीचा वास असतो. काही ठिकाणी स्पष्ट लिहिलंय, हुंड्यात आलेलं सोनं सुद्धा. आता ते आपल्याच कामी येतं म्हणा, पण हुंडा तशी अनिष्टच पद्धत आहे की नाही, अनिष्ट असणारी पद्धत आहे. ते सुद्धा, ते सोनंच अनिष्ट नाहीये तर ते सोनं तर निघून जाणार आहे आपल्या घरातून, पण त्या सोन्याबरोबर आपला सोन्या सुद्धा निघून जाण्याची दाट शक्यता आहे. सोनं सोनंही ना शेवटी, मग कुठल्या पद्धतीनं घरात आलंय हे महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराज परीक्षितींनी त्या कलीला या 4 ठिकाणी आणि सोन्यामध्ये अशा पद्धतीनं राहण्यासाठी म्हणून जागा दिली. तो विचार करतोय, सुवर्ण आणि राजा, सोनं आणि राजा फार जवळचा असणारा संबंध आहे. कधीतरी तर माझ्या कचाटात तुम्ही सापडणारच आहे. म्हणून जरासंधाचा असणारा तो सोन्याचा मुकुट राजानं आज परिधान केला, मस्तकावर ठेवला, आणि राजाची बुद्धी बदलली. आणि म्हणून ऋषींच्या असणाऱ्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकण्याची
जी वृत्ती झाली ती त्या मुकुटामुळे झाली. तो मुकुट जरासंधाचा होता ना. युद्धाच्या वेळी भीमानं त्याचा वध केला आणि ते मुकुट मात्र सहदेव घेऊन आलेला होता. आणि आज तोच मुकुट त्या जुन्या असणाऱ्या भांडाराकडे पाहत असताना राजाला लालसा झाली. माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी काय काय ठेवलंय हे पाहण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा तो मुकुट पाहिला आणि मन आवरलं नाही, घेतला आणि आपल्या डोक्यावर ठेवल्या. आणि ते अनितीनं आणलेलं होतं म्हणून मस्तकावर ठेवल्यानंतर बुद्धी पालटली आणि पुढे एवढं सगळं असणारं जे घडायचं होतं ते घडलं. पण जेव्हा राजाला समजलं ना तेव्हा मात्र राजाने, साधू करुणामय वृत्तीचा असतो महाराज, आणि करुणामय वृत्तीचा असणारा जो साधू आहे त्या साधूनं राजापर्यंत आपली जी वार्ता होती ती पोचवली. आणि साधूंच्या शिष्याने सांगितल्यानंतर राजाने अनशन व्रताचा प्रारंभ त्या ठिकाणी केला. आपला असणारा पुत्र जनमेजय याच्यावर राज्यकारभार सोपवला आणि स्वतः मात्र अरण्याची वाट धरली. वल्कले धारण केली. आपल्या अंगावर असणारी जी राजवस्त्रे होती ती राजवस्त्र उतरवली. एवढं सोपं नसतं. आपल्या आयुष्यभर आपल्या कमरेला असणाऱ्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या तरी स्वाधीन करताना कसं वाटतं महिला मंडळ? आयुष्यभर आपण ते सांभाळलंय. कुणाला 10 रुपये जरी लागले तरी ते आपल्याला काढून द्यायचे. आणि आज अचानक ती सत्ता आपल्या हातातून दुसऱ्याच्या हातात जाते. कसं वाटतं? वाईट वाटतं ना मनाला. इथं एवढं सगळे राजपाट आहे, राजवैभव आहे, चक्रवर्ती असणारा सम्राट आहे आणि एवढं सगळं राज्य आपल्या मुलाच्या हातात द्यायचंय. तरी अगदी सहजपणे ते राज्य मुलाच्या स्वाधीन केलं, त्याचा राज्याभिषेक केला. आणि राजा परीक्षिती मरणासन्न असणाऱ्या व्यक्तीनं काय करावं हा प्रश्न मनात घेऊन गंगा तटाकडे निघाला. सर्व असणारे ऋषीमुनी त्या ठिकाणी आले आणि ऋषीमुनींनी मात्र राजा परीक्षितीला साथ दिली. आणि गंगामाईला राजा परीक्षिती विनंती करतोय, माई, ज्ञानगंगेच्या ओघानं मी तुझ्या ओढीनं इथपर्यंत आलोय, म्हणून मी मुमुक्ष असणारा जीव ज्ञानगंगा माझ्यापर्यंत पोचावी यासाठी तुझ्या तटावर अनशन व्रत धारण करतोय. माझा असणारा निरोप त्या भगवंतापर्यंत पाठव. त्याचं असणारं स्वरूप मला जाणून घ्यायचंय. म्हणून आजपासून मी अन्नपानाचा त्याग करून इथं बसतोय. भगवंतानं राजा परीक्षितीची विनंती ऐकली आणि शुकमुनींना प्रेरित केलं आणि शुकमुनी गंगा तटावर आले. आल्यानंतर राजाने त्यांचं मनोमन पूजन केलं. आत्मनिवेदन भक्ती ज्याला म्हणतो, डोळे मिटून भावाने राजाने त्या ठिकाणी पूजन केलं. आणि पूजन केल्यानंतर आदरयुक्त अंतकरणानं उच्च आसनावर ऋषींना बसवलं, शुकमुनींना, आणि राजन त्यांच्या चरणाजवळ बसले. आणि बसल्यानंतर अतिशय मुमुक्ष भावानं अनेक असणारे प्रश्न एकसारखेच विचारून टाकले. वर्णसन्न असणाऱ्या व्यक्तीनं काय करावं, कोणाचं ध्यान करावं, भगवंताची प्राप्ती कशी करावी, मृत्यू एवढा जवळ आलेला असताना त्या व्यक्तीनं नेमकं कोणतं सत्कर्म करावं, एवढे सगळे प्रश्न एकत्रच विचारून टाकले. आणि उत्तरही राजा परीक्षितीने दिलं. काय एवढे प्रश्न विचारले? कारण महाराज, मी ऐकलंय, माझ्या सोबत असणारे हे सर्व ऋषीमुनी मला सांगतात की गाईच्या दुधाची धार काढण्या इतका वेळ सुद्धा तुम्ही एके ठिकाणी थांबत नाही म्हणे. म्हणून एवढे सगळे प्रश्न तुम्हाला एकदाच विचारून टाकले. महाराज, माझं कल्याण होईल असं काहीतरी मला सांगा. आणि शुक मुनींनी सांगितलं, राजन, महद्भाग्याचे आहात तुम्ही. आणि एका अर्थानं शुकमुनींवर पांडवांच्या वंशाचं कर्ज आहे. काय कर्ज आहे? राजसूय यज्ञाच्या वेळी जेव्हा भगवंत पत्रावळी उचलून टाकत होत्या त्यावेळेला पोपटाच्या रूपानं शुकमुनींनी एक शीत त्या अन्नाचा खाल्लेला होता. आणि त्या अन्नाच्या एका कणाचा मोबदला म्हणून आज राजा परीक्षितीसाठी शुकमुनी त्या ठिकाणी हजर आहेत. आणि राजा परीक्षितीला आश्वासित करतायत, तुझ्या मनातल्या सर्व असणाऱ्या ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकांचं मी निरसन करतो. पण राजन, कौतुक करण्यासारखं आहे, एवढं सगळं प्रापंचिक माणसाला सोडणं सहज शक्य नसतं. पण तुम्ही मात्र सहज अंगावरची जुनी वस्त्रे काढून टाकून द्यावीत त्या पद्धतीनं सर्व टाकून आले. म्हणून तुम्हाला तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. राजन म्हणतात, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत भगवान, या सर्व मी भोगले. आणि आता मात्र ज्या दिशेनं निघालोय त्या दिशेनं कल्याणाचा असणारा मार्ग जर मला सापडला तर फार उत्तम होईल. कारण या जगामध्ये किती वैभव आणि संपत्तीमध्ये राहिलोत आपण, किती श्रीमंतीत राहिलो, किती राजवैभवात राहिलो, तरी सुद्धा जगामध्ये एकच गोष्ट सत्य. कोणती?
ते म्हणजे भगवंत, भगवंताचं नाम आणि त्याचं असणारं स्वरूप. म्हणून जे जाणार आहे, जे नाशिवंत आहे, याचा विचार करण्यापेक्षा माझ्या मनात आता एकच विचार आहे. कुठला? जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी है. जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी है. जगत के रंग क्या क्या देखो मेरा दीदार काफी. क्यों भटकूं गैरों के दर पे, क्यों भटकूं गैरों के दर पे, तेरा दरबार काफी है. क्यों भटकूं गैरों के दर पे, तेरा दरबार काफी है. रंग रंग मुझको रंग ढंग मुझको. चली जाओ मैं वृंदावन, चली जाओ मैं वृंदावन, तेरा श्रृंगार काफी है. चली जाओ मैं वृंदावन, तेरा श्रृंगार काफी है. से हुए अब कान मेरे, हुए अब कान मेरे. कहा जाके सुनो बंसी, कहा जाके सुनो बंसी, मधुर तान का भी है. कहा जाके सुनो बंसी, मधुर तान का भी है. के रंग क्या देखूं तेरा दीदार
राधे जय जय श्री राधेश्याम. जगामध्ये प्रपंचामध्ये संसाराची असणारी वास्तविकता राजा परीक्षित सांगतात. जगत के रंग क्या देखूं, तेरा दीदार काफी है, क्यों भटकूं गैरों के दर पे, तेरा दरबार काफी है. त्या प्रपंचामध्ये सुख शोधण्यापेक्षा किंवा मी मरणार आहे याची काळजी करण्यापेक्षा जे काही माझ्या फायद्याचं असेल ते करावं असं मला वाटलं. म्हणून हे महामुनी, हे गुरुदेव, तुम्ही मला सांगा, मरणासन्न असणाऱ्या व्यक्तीनं काय करावं. शुकमुनींनी कौतुक केलं राजा परीक्षितीचं आणि मात्र सांगायला सुरुवात केली, राजन, तुझ्या प्रत्येक शंकेचं असणारं निरसन मी या ठिकाणी करणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, आता जो काळ निघून गेलेला आहे त्याचं स्मरण करू नको, जे काही सोडून आलंय त्याचं स्मरण करू नको, ते सगळं आपल्या चित्तातून काढून टाक आणि भगवंताचं असणारं सुंदर स्वरूप मी पाहणार आहे यासाठी मनाची तयारी ठेव. कारण जे काही सांगणार आहे ते सांगत असताना, ते श्रवण करत असताना भगवंताची छवी तुझ्या अंतकरणात उमटणार आहे. म्हणून जोपर्यंत विषयांचं असणारा कचरा आतमध्ये शिल्लक राहतो तोपर्यंत भगवंत त्या ठिकाणी राहत नाही किंवा येत नाही. म्हणून सर्व असणारे जे विषय असतील ते मनातून काढून टाक, जी काही आसक्ती असेल ती सर्व मनातून काढून टाक. आणि विशेष म्हणजे माणसाचं असणारं जे आयुष्य आहे तसं पाहायला गेलं तर सगळ्यांकडेच फार थोडा असा वेळ आहे, पण आपल्याला असं वाटतं की अजून तर जगायला सुरुवात करायची. आयुष्य निघून चाललंय तरी माणसं अजूनही स्वतःसाठी जगलेत की नाही हे त्यांनाच माहिती नाही. प्रपंचाचा गाडा ओढत असताना एवढे दंग झालेत त्याच्यामध्ये, हे करायचं ते करायचं ते करायचं या नादामध्ये स्वतःसाठी जगलेत की नाही हा प्रश्न सुद्धा अजून बऱ्याच जणांना पडलेला नाही. आपल्या स्वतःच्या आनंदासाठी, आपल्या स्वतःच्या हितासाठी, स्वहितासाठी, आंतरिक आनंदासाठी काही क्षण दिलेत की नाही हा प्रश्न सुद्धा पडला नसेल. कारण त्या संसार रूपी मायेत इतके गुरफटून गेलेत की बाहेर येण्याचं नाव नाही. का आलोत ह्याचा सुद्धा विसर पडलाय माणसाला. राजा परीक्षितीला मात्र या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे आणि त्या जाणीवानिशी शुकमुनींच्या समोर बसलाय सर्व परित्याग करून. शुकदेव म्हणतात, निद्रा क्रियते नक्तम व्यवायनेच वावय, दिवाचार्थित राजन कुटुंब भरणेन वा. कुटुंब भरणाच्या नादामध्ये हे सगळं होतं. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, कुटुंबाचं पालनपोषण करण्यामध्ये एवढे दंग झालेत की बरेचसे प्रश्न अपूर्ण राहून गेलेत. आयुष्य संपून गेलं पण इच्छा संपल्या नाहीत. इथं उलट आहे. श्रीमद भागवत सांगतं, मृत्यू आणि मोक्ष दोन गोष्टी आहेत. एक मृत्यू आहे आणि एक मोक्ष आहे. आणि महत्वाचा प्रश्न असा आहे, मोक्ष कधी मिळतो माणसाला? जिवंतपणी मिळावा की मेल्यानंतर मिळावा? मोक्ष कधी मिळावा, मेल्यावर की जिवंतपणी? तात्या भाऊ एक माईक द्या बरं त्यांना, यांच्याकडे पण एक द्या आणि त्यांच्याकडे पण द्या. मोक्ष जिवंतपणी मिळायला पाहिजे की मेल्यावर मिळायला पाहिजे? जिवंतपणी ना? वा वा, टाळ्या वाजवा मग आता सगळ्यांनी एकदा. मोक्ष कधी मिळावा? जिवंतपणी मिळावा. मेल्यावर मोक्ष मिळून काय फायदा आहे? राजा परीक्षितींचं तसं झालंय. जिवंतपणी जे काही बघा, मोक्ष आणि मृत्यू याची व्याख्या आहे, इच्छा संपल्या पण आयुष्य शिल्लक आहे. राजा परीक्षितींच्या इच्छा संपल्या पण आयुष्य शिल्लक आहे, अजून 7 दिवस का होईत ना शिल्लक आहेत, याला मोक्ष म्हणतात. तो ही जिवंतपणी मिळालेला मोक्ष. आणि मृत्यू, इच्छा अजून शिल्लक आहेत पण श्वास संपले, याला मृत्यू म्हणतात. आणि आपले सहसा मृत्यूच होतात, आपला मोक्ष होत नाही, कारण आपल्या इच्छाच पूर्ण होत नाही. गेल्यावरही प्रेतावर बऱ्याचशा इच्छा लादलेल्या राहतात आपण. आता तो त्याच्या मार्गाला लागला तरी बऱ्याचशा इच्छा 2-2 तास त्याच्या काय इच्छा होत्या आणि आपल्या काय त्याच्याविषयीच्या इच्छा होत्या हे संपत नाही आपलं. म्हणून राजा परीक्षिती जिवंतपणी मोक्ष मार्गाला लागले.
आणि जर ज्ञान देणारे शुकमुनी असतील तर जिवंतपणे मोक्ष मिळेलच ना. म्हणून आपल्या इच्छांना तिलांजली देणं फार महत्वाचं. आणि जे जे काही घडतंय, जे आपण नाशाकडे जातोय ना, विनाशाकडे, या सगळ्या गोष्टींची इच्छा हे महत्वाचं असणारं कारण आहे. इच्छा असाव्यात माणसाला, विषय असावेत माणसाचे, वासनाही असावी, पण ती भगवंताविषयीच असावी. गवळणींचं हे सगळं झालंय. राजा परीक्षितीनं आता आपल्या विषय, वासना, कामना, शंका सर्व भगवंताला अर्पण केल्यामुळं जिवंतपणे मोक्ष मिळालाय. म्हणून मृत्यूच्या समयी मृत्यूला पाहूनही, मृत्यू होणार हे ऐकूनही जे सावध होत नाही त्याला श्रीमद भागवतानं मूर्ख म्हटलंय. अशी माणसं मूर्ख असतात म्हणे. प्रत्येकाला माहिती आपण मृत्यूच्या दिशेनंच जातोय. पडणारं हे जे पाऊल आहे ना, ते मृत्यूच्या दिशेनं चाललंय, पण तरी सुद्धा सावध होत नाहीत, भगवंताचं नामस्मरण करत नाही. अशा माणसांची कमी नाही या ठिकाणी. म्हणून त्या समयी सुद्धा आपल्याकडून चिंतनच व्हावं, भगवंताचं नामस्मरणच व्हावं, असं काहीतरी तरतूद आत्तापासून करायची आपल्याला. जोपर्यंत शरीर चांगले, जोपर्यंत डोकं चांगलं चालतंय, हातपाय चांगले आहेत, ती तरतूद करायची. कुठली? मृत्यू समयी भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखात यावं, मृत्यूच्या समयी भगवंताची छबी आपल्या डोळ्याच्या समोर अवतरावी, अशी काहीतरी तरतूद करून ठेवावी लागेल. गावाला जाताना तयारी करताना महिला मंडळ किती दिवसा अगोदर करता? 2 दिवस जायचंय समजा, 2 दिवस अगोदर तयारी. 4-5 दिवस जायचंय, 8 दिवस अगोदर तयारी. 8 दिवस जायचं असेल तर महिनाभराच्या अगोदर तयारी चालते. कुठं जाण्यासाठी? गावाला जाण्यासाठी. जिथून तुम्ही 8 दिवसांनी परत येणार आहेत तरी सुद्धा तयारी महिनाभराच्या अगोदर चालते. इथं आपल्याला नेहमीसाठी जायचंय. कुठं जायचंय? देवाच्या गावाला. आता चांगली कर्मे केली असतील तर देवाच्या गावाला जातात, आणि वाईट केली असती तर यमाच्या गावाला जातात. तुम्ही म्हणाल असं असतं का? हरिपाठात सांगितलंय माऊलींनी, यमाचा पाहुणा प्राणी होय. वाईट कर्मे केली असतील तर कोणाचे पाहुणे आहात? यमाचे. चांगले केले असतील तर भगवंताचे. म्हणून चांगली कर्मे फार महत्वाची. देहाश्रितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जैव एकम. जे जे काही कमावलं असेल, श्रीमंत असतील, बंगले असतील, गाड्या घोड्या सगळ्या असतील, पण तरी सुद्धा महाराज सांगतायत तुमच्याकडे असलेले सर्व धनानि भूमो पशवश्य गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहाश्रितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकम. जे जे काही कमवलेलं असेल ते सर्व इथंच राहणार आहे, तुमच्या सोबत काय जाणार आहे? तुम्ही तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, वो दूसरा खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. जब तक ये सांसें हैं तब तक ये रिश्ते. जब तक ये सांसें हैं तब तक ये रिश्ते. जब तक ये सांसें हैं तब तक ये रिश्ते. सांस जिस छुटी है रिश्ता तो जाएगा. सांस जब भी छूटेगी ये रिश्ते छूट जाएंगे.
अतिशय सुंदर प्रसंग आहे आणि तुम्हाला ज्या गोष्टींचा अनुभव आहे सगळ्यांना असा असणारा प्रसंग आहे. कमावलेलं धन सोबत जाणार आहे का? नाही जाणार आहे. काय जाणार आहे सोबत? केलेली कर्मे जाणार आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. चांगली कर्मे असतील चांगला प्रवास आहे, सुखद प्रवास आहे. पण वाईट कर्मे केलेली असतील अतिशय दुःखद प्रवास आहे. म्हणून केलेल्या मिळवलेल्या कमावलेल्या संपत्तीचा अहंकार करून गर्व करून कुठपर्यंत कामी येणार आहे? मिळवलेली संपत्ती ना कुठपर्यंत कामी येणार आहे? जोपर्यंत तुमचे अवयव चांगले चालले, तुम्ही कमावलेली संपत्ती तोपर्यंत तुमच्या कामी येणार. पण लोक इतके खोडीचे आहेत, राब राब राबतात, एवढे कमावतात पण स्वतःसाठी खर्च करत नाही ते पैसे. आली गड्डी की ठेव बँकेत, आली गड्डी की ठेव बँकेत, आली गड्डी की ठेव बँकेत. कुणासाठी गड्ड्या जमवताय बँकेत? मुलांसाठी, आपल्या परिवारासाठी. खरं सांगू का, एक गोष्ट सांगते तुम्हाला, ऐका, कुठपर्यंत कामी येते. राजा परीक्षितीनं अतिशय सुंदर असा घेतलेला निर्णय बघा. अंथरुणाला खेळल्यावर सुद्धा जी शुद्ध आपल्याला येत नाही ती राजा परीक्षितीला राजवैभवात राहून आली. राजा परीक्षिती सांगतात, हे गुरुदेव, मी श्रीकृष्णांच्या विषयी प्रीती निर्माण व्हावी यासाठी मला त्यांचं चरित्र सांगा. आपल्या मायेने सृष्टीची उत्पत्ती कशी केली भगवंताने याविषयी मला सांगा. आणि शुकमुनींनी त्या ठिकाणी उत्तर द्यायला प्रारंभ केला. भगवंतानं ज्या सृष्टीची निर्मिती केली आपल्या मायानं, सगळीकडे जलप्रलय असतो, सगळीकडे पाणीच पाणी असतं. आणि अशा त्या सिंधूमध्ये सगळीकडे पाणी असताना माझे भगवंत शेषशय्येवर त्या ठिकाणी पहुडलेले असतात. आणि जेव्हा भगवंताला विचार येतो, एवढ्या मोठ्या सृष्टीमध्ये आता आपण एकटेच आहोत, म्हणून आपण आता सृष्टीला प्रारंभ करावा असा विचार मनात आल्यानंतर भगवंत त्या विचारात असताना, स्मरणात असताना, एक लांब लचक असणाऱ्या देठाचं कमळ पुष्प त्या ठिकाणी निर्माण होतं आणि त्याच्यावर ब्रह्मदेवांची निर्मिती झाली. शुकमुनी राजा परीक्षितींना सांगतायत, सूक्ष्म असणाऱ्या तत्वावर कमलकोश प्रगट होतं आणि त्या कमलकोशावर चारही वेदांना जाणणारे ब्रह्मदेव आहेत, ज्यांना 4 मुख आहेत असे असणारे ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट होतात. ब्रह्मदेवांनी चहू बाजूनं पाहिलं, सगळीकडे पाणीच दिसतंय. मग या ठिकाणी मला का आणण्यात आलं असेल, का माझं प्राकट्य झालं असेल? आणि मग सगळीकडे पाहत असताना ब्रह्मदेवांच्याच मनात विचार आला, ज्यांच्या पासून माझी निर्मिती झाली हा प्रश्न आता मला त्यांनाच विचारायला पाहिजे. आणि म्हणून वेदमूर्ती, सर्व वेदांना जाणणारे जे ब्रह्मदेव आहेत ते आत्मचिंतन करत त्या ठिकाणी विहार करतायत. आणि मग मात्र आपल्या स्वतःच्याच आतमध्ये, आपल्या अंतकरणामध्ये हजारो फणा पसरलेल्या शेषशय्येवर पुरुषोत्तम भगवान त्या ठिकाणी त्यांना दिसतात आणि त्यांना प्रश्न विचारतात. मग आता माझ्या मनात असणारी जी शंका आहे भगवान, ही शंका, या शंकेचं निरसन तुम्ही करावं. भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगावं, हे वेदगर्भा, सृष्टी रचनेच्या इच्छेनं मी तुझी निर्मिती केलेली आहे. कारण आपल्या दृष्टीने सृष्टीचं पालन करण्याचं कार्य भगवान श्रीहरींकडे आहे, सृष्टीचा लय करण्याचं कार्य भगवान महादेवांकडे आहे आणि सृष्टी रचनेचं जे कार्य असेल ते कार्य ब्रह्मदेवांकडे आहे. म्हणून सृष्टी रचनेच्या इच्छेनं मी तुमची निर्मिती केली आहे. आता माझं हे कार्य तुम्ही पुढे असंच चालू ठेवावं आणि सृष्टीची रचना करावी अशी माझी इच्छा आहे. आणि मग मात्र ब्रह्मदेवांनी सृष्टी रचनेला प्रारंभ केला. सगळ्यात अगोदर 4 सुंदर असे कुमार, सनद, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे 4 असणारे सनकादी त्या ठिकाणी निर्माण केले आणि सांगितलं, तुम्ही मला या सृष्टीच्या रचनेमध्ये मदत करा. सनकादिकांनी कुठल्याही प्रकारची इच्छा या प्रकरणामध्ये दाखवली नाही. आम्ही फक्त आणि फक्त भगवंताच्या चिंतनासाठी, नामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आहोत. आम्ही सृष्टी रचनेमध्ये तुमची मदत करू शकत नाही. आणि सृष्टीच्या अगोदर ज्ञानाची फार गरज असते महाराज. ज्या ठिकाणी ज्ञान असेल, अज्ञानाचा लय असेल, त्या ठिकाणचं कार्य सुंदर असं होऊ शकतं. म्हणून ब्रह्मदेवांनी एकतर त्यांनाही अनुमती दिली आणि मग मात्र मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, वसिष्ठ, कृतू आणि भृगू अशा प्रकारे सप्तऋषींची निर्मिती केली. सृष्टी रचनेच्या अगोदर ज्ञानाचा उदय झाला. ज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी
या सप्त ऋषींची त्या ठिकाणी ज्ञानार्जनासाठी रचना करण्यात आली आणि मग तो क्षण आला ज्यासाठी संपूर्ण सृष्टी अतिशय आतुरतेनं वाट पाहत होती त्या क्षणाची. कुठल्या क्षणाची? तो क्षण ज्या क्षणी मानवाची असणारी जोडी भगवान ब्रह्मदेवांच्या कडून निर्माण होणार होती. कारण इथं सृष्टी रचनेला प्रारंभ झाला खऱ्या अर्थाने आणि भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या शरीरातून एक स्त्री पुरुषाची असणारी जोडी निर्माण केली. पुरुषाचं नाव आहे मनु आणि स्त्रीचं नाव आहे शतरूपा. या जगातली सगळ्यात पहिली मानवी जोडी मनु आणि शतरूपा. आणि मनुचे आपण सगळे पुत्र म्हणून आपण मानव म्हटले जातो. आता ते वानरांपासून निर्मिती झाली आणि आपण मागे काय होतो हा विषय वेगळा आहे, पण आपण मनुचे पुत्र आहोत म्हणून आपण मानव म्हटले जातो. मनु आणि शतरूपा दोघांनी ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि ब्रह्मदेवाने आपल्या असणाऱ्या अंतकरणातला भाव मनुला सांगितला. सृष्टी सृजनाच्या कार्यामध्ये तुम्हाला मला मदत करायची. मनुंनी होकार तर दिलाच, पण पुढचा प्रश्न विचारला, महाराज सृष्टी रचनेचं कार्य आम्ही करणारच आहोत, पण जिथं आपल्याला सृष्टी रचनेचं कार्य करायचंय ती पृथ्वीच आम्हाला कुठं दिसत नाही, सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय. सांगा बरं आम्ही आता सुरुवात तरी कुठून करावी? ब्रह्मदेवांनी पाहिलं सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि स्वतः मात्र विचारमग्न झाले, आता काय करावं? आणि ह्या विचारात असताना एक अंगठा एवढा असणारा वराह बालक ब्रह्मदेवांच्या नाकातून त्या ठिकाणी अवतरला आणि काही क्षणामध्ये विराट असं रूप त्या वराहानं घेतलं. जेव्हा त्याचा जन्म झाला, अवतार कार्य झालं, हा जो अवतार आहे वराह भगवंताचा असणारा अवतार आहे. बोलिए वराह भगवान की जय. जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. वेदरूप असणाऱ्या वराह भगवंताकडे पाहिलं, सिंह गर्जना करताय, तिन्ही लोकांना दुमदवून टाकणारी अशी ती गर्जना आहे वराह भगवंताची. आणि ज्या वेळेला त्यांच्याकडे पाहिलं, स्तुती केली ब्रह्मदेवाने. जणू काही त्या सगळीकडे पाणीच पाणी असणाऱ्या त्या धर्तीवर जणू काही सर्व असणारी तयारी सगळं अगोदर जसं माहिती असतं त्या पद्धतीनं त्या पाण्यामध्ये असा सूर मारला, ज्या पद्धतीनं एका अर्थानं समुद्राचं पोट फाडून आतमध्ये गेलात की काय, जलप्रलय उफाळून येतो की काय असं वाटलं. वराह भगवंताने आतमध्ये जाऊन सगळीकडे निरीक्षण केलं. पृथ्वी रसातळाला गेलेली होती, म्हणजे शेवटचा असणारा जो स्तर असतो त्या स्तराला गेलेली. पृथ्वीपर्यंत गेले आणि पृथ्वी आपल्या दाढेवर धारण केली भगवंताने आणि वर यायला लागले. तोपर्यंत त्या ठिकाणी हिरण्याक्ष नावाचा एक राक्षस आहे, त्यानं ललकारलं युद्धासाठी. पृथ्वी कुठं घेऊन चालला म्हणे, पहिले माझ्याशी युद्ध करावं लागेल. पण वराह भगवंतांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तीक्ष्ण असणारे बाण तो त्या वराह भगवंताला टोचत होता आणि ललकारत होता, डिवचत होता, माझ्याशी युद्ध करा म्हणून. पण भगवंतानं शांतपणे पाण्याच्या वरती येऊन पृथ्वी सगळ्यात अगोदर ब्रह्मदेवांच्या स्वाधीन केली. कारण आता पुन्हा पृथ्वी इथं सोडून याच्याशी युद्ध करत बसण्यापेक्षा, इथं वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण अगोदर हे कार्य करावं. आणि म्हणून ब्रह्मदेवांच्या स्वाधीन केली आणि मग मात्र पुन्हा पाण्यात सूर मारला आणि मग हिरण्याक्षाशी युद्धाशी तयार झाली. बऱ्याच वेळा हिरण्याक्षाचं आणि बऱ्याच वेळेपर्यंत भगवंताचं आणि हिरण्याक्षाचं युद्ध त्या ठिकाणी चाललं. हिरण्याक्ष अनेक असणाऱ्या वेगवेगळ्या शब्दांनी भगवंताला डिवचण्याचा प्रयत्न करत होता, पण शांतपणे माझ्या भगवंतानं शेवटचा असणारा गदा प्रहार हिरण्याक्षाच्या मस्तकावर केला आणि त्या ठिकाणी हिरण्याक्षाचा वध केला. आणि वध केल्यानंतर पुन्हा पाण्याच्या बाहेर येऊन सर्वांना दर्शन दिलं मनु, शतरूपा आणि ब्रह्मदेवांना. आणि माझे भगवंत त्या ठिकाणी अंतर्धान पावले. हा भगवंताचा वराह असणारा अवतार आहे. राजा परीक्षितीने सृष्टी रचनेविषयी प्रश्न विचारलेला होता आणि मग ब्रह्मदेवांनी ती असणारी पृथ्वी मनुच्या स्वाधीन केली आणि सांगितलं, या पृथ्वीवर आता आपल्याला सृष्टी रचनेला प्रारंभ करायचा आहे. आणि त्यावेळेला मनु आणि शतरूपानं एक मानव पुरुषाचं असणारं त्या ठिकाणी आणि दुसरं स्त्रीचं असणारं अस्तित्व, एक पुरुषाचं अस्तित्व आहे आणि दुसरं स्त्रीचं असणारं अस्तित्व आहे. पुरुषाकडे भगवंतानी पालन पोषणाची जबाबदारी दिली
संरक्षणाची जबाबदारी दिली आणि स्त्रीकडे मात्र माया, मोह, ममता, स्नेह, परिवाराला तुम्ही कशा पद्धतीने बांधू शकता, संयम, या सगळ्या गोष्टी स्त्रीकडे दिल्या. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? संयम आहे, अजून काय बोलली मी? क्षमाशीलता आहे, दया आहे, ममता आहे, तुम्ही परिवाराला बांधून ठेवू शकता, अशा पद्धतीची बरीचशी कर्तव्ये स्त्रियांकडे दिली. पुरुषांकडे पालन पोषणाची आणि संरक्षणाची जबाबदारी दिली. आता ही सुरुवात तिथून आहे. तुम्ही पालन पोषण आणि संरक्षण करावं आणि तुम्ही परिवाराला सांभाळून ठेवावं. कुणी दिलेली जबाबदारी आहे? ब्रह्मदेवाने दिलेली जबाबदारी. आणि तेव्हापासून ही परंपरा अशीच चालू आहे. फक्त आता थोडा कलियुगाचा वारा जास्त लागल्यामुळं थोडी थोडी परंपरा खंडित व्हायला प्रारंभ झाला. कारण स्त्रियांनी मनात ठरवलं तर 3 पिढ्या एकत्र राहू शकतात आणि स्त्रियांनी मनात ठरवलं तर 3 महिन्यात एका घराचे 3 घरं होऊ शकतात, असं असतं. म्हणून संयमाची जबाबदारी आपल्याकडे, परिवाराला बांधून ठेवण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. म्हणून गोष्ट लक्षात ठेवायची. दोघांचं युद्ध झालं आणि हिरण्याक्षाचा त्या ठिकाणी वध झाला. हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर या ठिकाणी शौनकादी मुनी सूतजींना प्रश्न विचारतात. आता आपली कथा दुसऱ्या ठिकाणी सुरू झाली. एक गंगा तटावर राजा परीक्षितीला शुकमुनी सांगताय आणि एक नैमिषारण्यामध्ये शौनकादी मुनींना शौनकादींना सूतजी सांगताय. अशी 2 ठिकाणी आपली कथा सुरू आहे. आणि इथं शहापूरमध्ये मी तुम्हाला सांगते. जसं ते श्रवण करताय तसं तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न केला. आता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू 2 भाऊ आहेत. यांचा हे जे दोघं आहेत ना, एका शापाच्या कारणाने ह्या ठिकाणी आले. दोन्ही राक्षस त्या कारणाने झाले. काय कारण आहे? जय आणि विजय हे भगवंताचे असणारे द्वारपाल आहेत. आणि ज्या वेळेला सनकादिक त्या ठिकाणी जातात त्यावेळेला यांनी सांगितलं की भगवंत आता योग निद्रेत आहेत, तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. भगवंत विश्राम करताय असं म्हणता येणार नाही. कारण भगवंताने जर आराम करायचं ठरवलं, भगवंतानं जर झोपायचं ठरवलं तर आपण सगळे झोपून जाऊ. म्हणून योग निद्रेत आहेत असं सांगितलं आणि त्यांना अडवलं. पण हे सांगतात आम्हाला कधीही भगवंताला बघायची इच्छा झाली तरी आम्ही बघू शकतो, आम्हाला भगवंताचं वरदान आहे. पण तरी यांनी दोघांनी अडवलं आणि मग मात्र मुनींनी शाप दिला. तुम्ही देव असून सुद्धा, देवाच्या दरबारात असून सुद्धा असुरांसारखं कर्तृत्व करताय, म्हणून जा तुम्ही दोघंही असुर होऊन जा. म्हणून असुर झाले. पण भगवंतानं मध्यस्थी केल्यानंतर शापही दिला. कुठला? भगवंताचं तुम्हाला दर्शन होईल आणि भगवंताच्या हातूनच तुमचं कल्याण होईल. अशा पद्धतीनं वराह भगवंताचा या ठिकाणी अवतार झाला. हिरण्याक्ष म्हणजे लोभ आहे. जोपर्यंत हिरण्याक्ष रूपी लोभ आपण टाकून देत नाही तोपर्यंत संतोष रूपी परमात्मा आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून वराह भगवंताने त्या ठिकाणी हिरण्याक्षाचा वध केला. राजा परीक्षिती म्हणतात, मुनिवर, वराह भगवंताचा अवताराची सुंदर कथा आम्ही ऐकली, पण असे किती अवतार झाले हो भगवंताचे? त्यावेळेला शुकमुनी सांगतात, एकूणात भागवतात 24 अवतार सांगितले गेले, पण मुख्य 10 अवतारांच्या असणाऱ्या कथा आपण श्रवण करत असतो. 24 अवतारांचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आहे. मत्स्य, कच्छ, कुरुम असेल, वराह, नारद, नरनारायण, कपिल मुनी, दत्तात्रय, पृथु, ऋषभदेव असे असणारे 24 अवतार आहेत भागवतामध्ये. मुख्य असणारे 10 अवतार वेगळे आहेत आणि हे 24 असणारे अवतार आहेत. आणि म्हणून यानंतर मात्र अनेक अवतारांची कथा आपल्याला श्रवण करायचीच आहे. पण परीक्षिती राजाच्या मनात येणारे जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत असताना, सविस्तरपणे विषय समजावत असताना भगवंताची प्रशंसा करतायत. ज्या भगवंताच्या कथा मी तुम्हाला सांगणार आहे राजन, अतिशय सुंदर असे आता भगवंताचं चरित्र आहे आणि त्याच भगवंताच्या चरित्रानं आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. म्हणून सर्व धर्म परित्यज्य शरणम मामेक एक असा असणारा तो भगवान परमात्मा तुम्हाला सर्व असणाऱ्या धर्माचा या ठिकाणी त्याग करायचा आहे. तुम्ही कोण आहात, कसे आहात, कोणत्या कुळात जन्माला आलेला आहात यापेक्षा श्रेष्ठ आहे तुम्ही कोणत्या भावानं भगवंताची कथा श्रवण करताय किंवा कोणत्या भावानं तुम्ही भगवंताला शरण गेलात, हे फार महत्वाचं आहे.
म्हणून त्या भावानं तुम्ही भगवंताला शरण जा आणि त्याची अशी सुंदर कथा श्रवण करत राहा. राजा परीक्षितीनं अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. त्यांच्यापैकी या 7 दिवसामध्ये सगळे प्रश्न आपल्याला पाहता येत नाही, पण जे जे मुख्य असतील ते मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्रह्मदेवाने स्वयंभू असणाऱ्या जे मनु असतील त्या मनुच्या असणाऱ्या पूर्ण वंशाचं वर्णन या ठिकाणी राजा परीक्षितीला शुकमुनी सांगतायत. वराह कल्प समाप्त झाला आणि बद्रीनारायणाच्या स्वरूपामध्ये वराह भगवंत त्या ठिकाणी लीन झाले आणि मग मात्र या ठिकाणी परंपरा सुरू झाल्या. ब्रह्मदेव, मनु, शतरूपा आणि या दोघांचा असणारा पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद, त्यानंतर त्यांच्या असणाऱ्या पुत्री देवहूती, आकुती आणि प्रसूती, या तिन्ही असणाऱ्या कन्या कर्दम प्रजापतीला देवहूती, कर्दम प्रजापती आणि देवहूतीचे असणारे पुत्र कपिल मुनी म्हणजे भगवंताचा एक असणारा अवतार कपिल मुनी, ब्रह्मदेव, रुची प्रजापती आणि पत्नी आकृती, ब्रह्मदेव, दक्ष प्रजापती आणि पत्नी प्रसूती, आणि यामध्ये दक्ष प्रजापती आणि प्रसूती यांच्या असणाऱ्या 16 कन्या आणि त्या 16 कन्यांमध्ये असणारी एक सती नावाची कन्या, ज्या सती नावाच्या कन्येचा असणारा विवाह भगवान महादेवांशी झालेला होता. भगवान महादेवांशी विवाह झाल्यानंतर दक्ष प्रजापती झाला होता, म्हणजे त्याला प्रजापती पद प्राप्त झालेलं होतं. आणि जेव्हा हे प्रजापती पद प्राप्त झालं, पदाचा मद म्हणजे अहंकार दक्ष प्रजापतीला झालेला होता. आपण सती आख्यानात प्रवेश करत आहोत आणि सखी आख्यानात प्रवेश करण्याच्या पूर्वी भगवान महादेवांचं छोटंसं भजन होईल आणि पुन्हा आपण कथेत प्रवेश करूया. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमः, श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 नमः पार्वती पतये हर हर महादेव. राजांना प्रश्न ब्राह्मण प्रजापती दक्ष यांचे तर आपल्या कन्यांवर फार प्रेम होतं. मग दक्ष प्रजापतीने भगवान महादेवांना आपली सती नावाची कन्या का देऊ केली आणि एवढ्या प्रिय असणाऱ्या कन्येचा किंवा भगवान महादेवांचा द्वेष तरी त्यांनी कसा केला. त्यावेळेला शुकमुनी सांगतात, राजन, द्वेषाचं कारणही प्रजापतीचा असणारा अहंकार आहे. भगवान महादेव आणि सतीच्या विवाहानंतर कणखल नावाच्या तीर्थक्षेत्रावर ब्रह्मसत्राचं आयोजन त्यानं केलेलं होतं आणि या ब्रह्मसत्राला सर्व असणारे देवतागण त्या ठिकाणी हजर होते. ज्या अर्थानं समजा एखाद्याचं प्रमोशन झालं, काही आनंद असला तर मग आपण आता जशा पार्ट्या देतो तसं त्यावेळेला अशा अनेक असणाऱ्या सत्रांचं आयोजन व्हायचं.
प्रजापती पद मिळालं म्हणून आपण सगळ्यांना एकत्र जमूयात, या कारणानं त्यांनी त्या ठिकाणी ते ब्रह्मसत्र ठेवलेलं होतं. सर्व देवतागण त्या ब्रह्मसत्रामध्ये उपस्थित होते. आता मुख्य आकर्षण जे होतं ते दक्षाचं. दक्ष जेव्हा या सभेमध्ये आला, सर्व देवता उभे राहिले, पण भगवान महादेवांची जी स्थिती आहे ना, विरक्त असणारा महात्मा आहे, कुणाशी काय घेणं देणं नाही, कोण आलं कोण गेलं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणामध्ये निमग्न असतात. म्हणून कोण येतं कोण जातं याकडे फारसं लक्ष नसतं. कारण प्रापंचिक आणि व्यवहारिक असणाऱ्या गोष्टी ज्या असतात, विरक्त असणारा महात्मा या गोष्टींपासून फार लांब राहतो. ना कशाचं सुख असतं ना कशाचं दुःख असतं. म्हणून वैराग्यवान असणारे भगवंत, आणि पुढे काय होणार आहे कदाचित याची त्यांना माहिती असेल, पण एवढ्याशा गोष्टीची एवढं मोठी गोष्ट होईल याची कल्पना नव्हती. कारण हाही काही सामान्य नाही, ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. म्हणून या अशा गोष्टींकडे लक्ष फारसं गेलं नाही. आपल्या समाधीत लीन आहेत, आपल्या नामस्मरणामध्ये लीन आहेत भगवान महादेव. पण दक्षाला मात्र या गोष्टीचा फार राग आला. त्याच्यासाठी जे आसन तयार करण्यात आलं होतं त्या आसनावर तो गेला आणि सर्व असणाऱ्या देवांना त्याला तिथून संबोधित करायचं होतं. पण या संबोधनामध्ये त्यांनी भगवान महादेवांची खूप निंदा केली आणि सांगितलं, तुम्हाला अहंकार झालाय, तुम्ही अहंकारी आहात, सगळे देव उभे राहिले, तुम्ही माझ्या सत्कर्मासाठी माझ्या सत्कारासाठी उभे राहिले नाहीत. म्हणून जरी नात्यानं जरी सासरे असले तरी सुद्धा इथं मी प्रजापती आहे. म्हणजे एका अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी घडत गेल्या. ब्रह्मसत्र थांबवलं गेलं आणि भगवान महादेव आपल्या ठिकाणी निघून गेले. पण या गोष्टीचा फारसा फरक नाही पडला. आता ज्यांना काही भानच नाहीये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन आहेत, कुणी अपमान केला काय, कुणी आपली निंदा केली काय, काहीच फरक पडला नाही. समजा त्यांच्या जागी दुसरे असते तर घमासान युद्ध झालं असतं, भांडण झाली असती. पण भगवान महादेवांनी घरी जाऊन सुद्धा आपल्या पत्नीला सती मातेला या गोष्टीचा वृत्तांत कळू दिला नाही. कारण इथं जे सुरू आहे तेच घरी, तिथं घर काय आहे, स्मशान काय आहे, कैलास काय, सगळं सारखं आहे. कुठेही गेले तरी सुद्धा नामस्मरणच करायचं आहे ना. म्हणून तिन्ही असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्यासाठी सारख्याच आहे. जो काळ असेल, जी परिस्थिती असेल, सुख दुःख समेकृत्वा लाभो लाभ जयो जया, जी साधू वृत्ती ती साधू वृत्ती भगवान महादेवांच्या ठिकाणी. म्हणून सुख झालं तरी त्या समाधी अवस्थेमध्ये आहेत, दुःख झालं तरी त्या अवस्थेमध्ये, सुख झालं तरी त्यात आनंद नाहीये, दुःख झालं तरी सुद्धा असमाधानी नाहीयेत. आणि अशा अवस्थेमध्ये कैलासावर गेले आणि तिथं आपल्या चिंतनामध्ये निमग्न आहेत. या गोष्टीचा राग मात्र दक्षाच्या पूर्ण मनात आहे. भगवान महादेवांनी जरी ते सोडून दिलेलं असलं पण दक्षाला मात्र पूर्ण राग आहे. आणि असा असणारा तो राग मनात ठेवून त्यानं आता एका यज्ञाचं आयोजन केलं. आपण आता यज्ञ तर करायचा, सगळ्यांना बोलवायचं, पण महादेवांना बोलवायचं नाही. आणि त्यानं मात्र त्याला असा पश्चाताप होत होता, आपली एवढी सुंदर कन्या आपण त्याला दिली, आपण मृगनयनी असणारी आपली कन्या त्याला देऊ केली, पण त्याला मात्र ह्या गोष्टीचं काहीच नाही. म्हणजे रात्रभर तोच विचार करत राहिला. आणि त्यानं यज्ञसत्राचं असणारं आयोजन केलं. आणि आयोजन केल्यानंतर मात्र सगळ्या असणाऱ्या देवतांना आमंत्रित केलं, फक्त भगवान महादेवांना तेवढं सोडलं. सती मातेलाही या गोष्टीचं कुठल्याही प्रकारची कल्पना नाही. बरं मी लांबवते. सतीमातेचा विषय असा आहे, विवाहाच्या प्रसंगी सगळ्यांनी विरोध केलेला होता. का विरोध केलेला होता? एक राजाची असणारी मुलगी आहे आणि दुसरीकडे मात्र ज्यांच्याकडे अंगभर कपडेही नाहीयेत अशा वराला कोण आपली मुलगी देईल बरं? किती विचार करतो आपण मुलगी देत असताना, त्याची प्रॉपर्टी पाहतो. काही काही तर तो शहरापासून किती का अंतरावर आहे ना, 500 किलोमीटर जाऊन सुद्धा त्याच्या पगाराची स्लिप चेक करतात, याला खरंच एवढा पगार आहे का,
किती पुढे गेलेत माणसं. पहिले कशी पद्धत होती, काय बघायचे, मुलींना पाय ओले करून ते दरवाजावर उमटवायला लावायचे. लोक एवढी साधी बोळी लोक होती पहिले. आता एवढे चॅप्टर झाले, तिथं जाऊन स्लिप चेक करतात ते नवरदेवाचे. बदलाच आहे. पोरींचे पाय बघताय ना, आमच्या पोरींचे ओले करून, चूल आहे का, सपाट आहे का, काय. आता हे तिथं जाऊन स्लिप चेक करतात. मग खरंच तुमच्या मुलाची एवढी पगार आहे. आणि मग एवढी तफावत आहे. ही राजाची कन्या आहे आणि ते तिकडे मात्र कुठल्याही प्रकारचं ना राहायला घर आहे, ना अंगभर कपडे आहेत, ना दागिने आहेत, काहीच नाही. मग कसं काय आपली कन्या द्यावी. पण सती मातेची निर्मितीच तेवढ्या करता झाली ना. भगवान महादेवांच्या सोबत कार्य करण्यासाठी सती मातेची निर्मिती. आणि म्हणून इथं दुसऱ्याचा विचारच नाहीये. अनेक प्रकारे त्याही वेळेला विरोध झालेला होता, पण सती मातेच्या अंतकरणात एकच भाव आहे, भगवान महादेवांशी विवाह करेल तर भगवान महादेवांशीच होईल. कारण ही तरतूद अवताराच्या वेळेलाच झालेली होती. सती माता यज्ञकुंडामध्ये आहुती देणार ही तरतूदही तेव्हा झाली होती. जेव्हा यांनी पाचारण केलं होतं राजा दक्ष प्रजापतीनं, सती मातेनं माझ्या वंशामध्ये जन्माला यावं, तेव्हाच ही तरतूद झाली होती. कारण तेव्हाच बोलणी सोडवलेली होती. काय बोलणी सोडवली, ज्या दिवशी तुझ्याकडून शिवनिंदा होईल त्या दिवशी तुझा सर्व असणाऱ्या गोष्टींचा नाश करून मी तिथून निघून जाईल. ही बोलणी त्याच वेळेला झाली होती. आता हा प्रसंग कोणता आहे, सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला ब्रह्मदेवांनी दक्ष प्रजापतीवर, दक्षावर जी जबाबदारी घातली होती, ती जबाबदारी म्हणजे सृष्टी सृजनाची असणारी जबाबदारी. आणि ती टाकत असताना त्या दक्ष प्रजापतीने अगोदर 10,000 पुत्रांची निर्मिती केली होती. जेव्हा ती निर्मिती केली तेव्हा त्यांना सांगितलं, तुम्ही आता तप करा. कारण तेव्हा तप ही शाळा होती. तुम्ही तप करा, तप पूर्ण झाल्यानंतर मी तुमचा विवाह लावून देईल. आणि मग विवाह लावल्यानंतर आपण सृष्टी सृजनाच्या कार्यामध्ये तुमची मदत घेऊ. पण जेव्हा ही लेकरं तप करण्यासाठी जातात दक्षाची, परत येत असताना नारद महर्षींची भेट होते रस्त्यामध्ये. नारद महर्षींनी विचारलं, कोण आहात तुम्ही. म्हणे आम्ही दक्षाची मुलं आहोत. कुठं गेले होते. म्हणे तप करण्यासाठी. आता कुठं चालले. म्हणे आमच्या गृही परततोय. तिकडे जाऊन काय करणार आहात. म्हणे आमचे जे पिताश्री आहेत ते आमचा विवाह लावून देणार आहेत. नारद मुनी आश्चर्यचकित, तुम्ही एवढी वर्ष तपश्चर्या केली आणि घरी जाऊन काय करणार आहेत. तर म्हणे विवाह लावून देणार आहे. अरे म्हणे विवाह करून कुणाचं बरं झालंय का. कोण म्हणतंय. नारद मुनी. विवाह करून कुणाचं बरं झालंय का. पुरुष मंडळी नाही म्हणताय बरं. बघा महिला मंडळ. नारद महर्षी सांगताय त्यांना, लग्न करून कुणाचं बरं झालंय. एवढं तप केलं, परत जा तप करा, देवाची प्राप्ती होईल तुम्हाला. तिकडे जाऊन उलट फसगत होईल तुमची. यांनी ऐकलं आणि परत गेले, तपाला बसले, घरी परतलेच नाहीत. दक्षाने वाट पाहिली, पुन्हा 10,000 मुलांची निर्मिती केली. पुन्हा तपाला पाठवलं, सांगितलं परत आल्यावर विवाह करून देतो. पुन्हा वाटेत नारद महर्षी भेटले, पुन्हा उपदेश केला, घरी जाऊन लग्न कराल, त्या गर्तेत अडकून जाल, त्यापेक्षा पुन्हा तप करा, देवाची प्राप्ती होईल. हेही 10,000 गेले. आणि जेव्हा ही गोष्ट दक्षाला समजली, मागही निर्मिती केली, तेही मुलं घरी आली नाहीत. आता केले तेही नाहीत. गेलेत कुठं. कुणीतरी सांगितलं, नारदांनी उपदेश केला म्हणून. लालबुंद झाला रागाने आणि नारदांना शाप देऊन टाकला. मी निर्मित केलेल्या मुलांना घरी परतू दिलं नाहीस. ज्या पद्धतीने तू त्यांना घरी येऊ न देता परत पाठवलंस वाटेत, त्याच पद्धतीनं तूही अखंडित फिरत राहशील. तूही एका ठिकाणी थांबणार नाहीस. शाप दिला नारदाने. ही गोष्ट ब्रह्मदेवाला समजली. ब्रह्मदेव आले आणि सांगितलं, दक्षा काय केलं सारे, तुझाच भाऊ आहे आणि तू शाप देऊन टाकलास. दक्षानं सांगितलं, शाप देऊ नको तर काय करू. एक तर ते तुमच्या कार्यात मदत करत नाहीत, मी करतोय तर माझ्या कार्यात अडथळा आणताय. म्हणजे काय अडथळा आणला. 2 वेळेला 10,000 पुत्रांची निर्मिती केली. तपाला पाठवलं, परतत असताना यांनी पुन्हा तपाला पाठवलं, मुलं घरी येत असताना. माझ्या कार्यात अडथळा निर्माण करताय म्हणून श्राप दिला. ब्रह्मदेवाने सांगितलं, दक्षा संत कधी कुणाचं वाईट करत नाही. नारद जरी माझा मानसपुत्र असला तरी तो संत आहे, साधू वृत्तीचा आहे आणि त्याच्या अंतकरणात दुसऱ्याच्या हिताची असणारी भावना आहे. म्हणजे माझ्या हिताची काय भावना आहे याच्यामध्ये. माझ्या कामात अडथळा निर्माण करतोय. तुम्ही म्हणताय तुमच्या हिताचा विचार करतोय. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सुचवलं,
नारदाने जे केलं ते योग्यच केलंय. म्हणे काय योग्य केलं? तू ज्या पुत्रांची निर्मिती केली होती, तू एक गोष्ट विसरलास. ज्यांची निर्मिती केली होती ना धड पुरुष होते ना धड स्त्री होते. सांग बरं कशी सृजनाच्या कार्यामध्ये तुझी मदत केली असती? म्हणून जे होतं ती भगवंताची इच्छा असते. मी केलं, माझ्यामुळं झालं, ह्या गोष्टी सोडून दे. पण माझ्याकडून तर आता नारद महर्षींना श्राप दिला गेला, ह्याच्यासाठी काय प्रायश्चित्त करावं लागेल? ब्रह्मदेवांनी सुचवलं. दक्ष प्रजापतींनी नारद महर्षींची क्षमा मागितली त्या ठिकाणी. खरंच चुकलं माझं, या गोष्टीचा मी कधीच विचार केला नव्हता. क्षमा मागितली आणि ब्रह्मदेवांना मात्र उपाय विचारला. ब्रह्मदेवांनी सांगितलं, आदिशक्ती ज्या वेळेला तुझ्या पोटी अवताराला येईल, तुझ्या वंशात जन्माला येईल, तेव्हा या शापाच्या दोषापासून तुझी मुक्तता होईल. मग ती माझ्या घरी जन्माला यावी यासाठी काय करावं लागेल? त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सांगितलं, त्या भगवतीची उपासना करावी लागेल. तिची उपासना केल्यानंतर जेव्हा ती तुला प्रसन्न होईल तेव्हा तिच्याकडून वरदान मागून घे आणि मग मात्र तू ह्या दोषापासून मुक्त होशील. आणि मग रीत सांगितली ब्रह्मदेवांनी. किती दिवस उपासना करायची? म्हणे 10 दिवस त्या देवी भगवतीचा जागर करावा लागेल, अखंड ज्योत तेवत ठेवावी लागेल आणि त्या ज्योतीच्या पुढं मात्र तुला त्या भगवतीची उपासना करावी लागेल. दक्ष प्रजापतीने त्या ठिकाणी अखंड ज्योतीची असणारी व्यवस्था केली. सुंदर असा मंडप घातला आणि देवी भगवतीच्या उपासनेला त्या ठिकाणी प्रारंभ केला. आणि फक्त प्रारंभच केला नाही, दिवसभर त्या ठिकाणी दक्ष प्रजापती भगवतीची भक्ती पूजन करायचा आणि रात्रीच्या वेळी जागर करायचा आणि भगवतीचे आवाहन करायचा. अग चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुणा भाकितो उद्धार करणावाचा. अधर्म निर्दाळुनी गे माते धर्म तुझी रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा दैत्य इथे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावून ये लवकरी, आज आम्हावरी संकट भारी धावून ये लवकरी. अंबे गोंधळाला सौख्य भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा. राजा दक्ष प्रजापतीनं सामान्यपणे ज्या पद्धतीनं भगवान महादेवांची भक्ती करत असताना गळ्यात रुद्राक्ष असावा, कपाळाला त्रिपुंड असावं, जटाजूट धारण केलेला असावं, त्या पद्धतीनं देवी भगवतीची भक्ती करत असताना कसा पोशाख असावा याचं वर्णन. अग गळ्यात घालून कवळ्याची माळ, पायात बांधील चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवितो संबळ. अग गळ्यात घालून कवळ्याची माळ, पायात बांधील चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवितो संबळ. धग धग त्या ज्वालेतून येसी तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. अंबे कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी, कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आज गोंधळाला अंबाबाईचा दक्ष प्रजापतींनी सामान्यपणे नाही, चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा,
हात जोडुनी करुणा भाकितो उद्धार करणावाचा अधर्म निर्दाळुनी गे माते धर्म तुझी रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला आज आम्हावरी संकट भारी धावली नवकरी अंबे गोंधळाला देवी भगवतीची तोंड भरून स्तुती केली ऐ गिरी नंदिनी नंदित वेदिनी विश्व विनोदिनी गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी जय हा त्या काळचा गोंधळ होता याच्या अगोदर जो घातला तो आपल्या काळातला गोंधळ आहे म्हणून रीतसर देवी भगवतीची स्तुती केली आणि देवी भगवती त्या ठिकाणी प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन दक्ष प्रजापतीला वर दिला आशीर्वाद दिला पण अट घालून दिली ज्या दिवशी तुझ्याकडून शिवनिंदा होईल ज्या दिवशी तू माझ्या मनाविरुद्ध वागशील त्या दिवशी तुझा सर्वनाश करून मी निघून जाईल कारण मी सामान्य नाहीये मी आग आहे मी ज्योती स्वरूप आहे म्हणून दक्ष प्रजापतीने सर्व अटी मान्य केला आणि आज तो दिवस उगवलाय फार लाडात वाढवलं सतीला किती लाडात वाढवलं ज्या पद्धतीनं एक बाप आपल्या लेकीवर प्रेम करतो काल परवा हा विषय झाला त्या पद्धतीनं एक सेकंदही सती आपल्या डोळ्यापासून लांब गेलेली दक्षाला जमायचं नाही आणि म्हणून मुलीचंही तेवढंच प्रेम आहे बापावर आणि बापाचंही तेवढंच प्रेम आहे आणि एवढा जीव जिला लावतोय अशा सतीनं जेव्हा निर्णय घेतला मला महादेवांशी विवाह करायचा आहे तेव्हा विरोध झालाच महाराज समजवण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला देवर ब्राह्मणांनाही समजवायला सांगितलं पाहिलं देवी सतीला पण सती काही समजायला तयार नाही मी विवाह करीन तर भगवान महादेवांशीच कारण यामागे कारणही तेवढं ठोस होतं सती माता अलौकिक पद्धतीने भगवंताची भक्ती करत होती अंतकरण पूर्वक भक्ती करत होती सती माता भगवंताची भगवान महादेवांची कारण त्यांच्या नामस्मरणाशिवाय एक दिवसही असा जात नव्हता आणि एक रात्रही अशी जात नव्हती एक क्षणही असा जात नव्हता की भगवान महादेवांचं नामस्मरण झालं नाही आपल्याही जीवनामध्ये आपण हे व्रत घ्यावं कुठलं एकही क्षण भगवंताच्या नामस्मरणाशिवाय जाऊ नये एकही सकाळ अशी जाऊ नये की आज आपण भगवंताचं स्मरण केलं नाही आपल्या दिवसाची सुरुवातच देवाच्या नामस्मरणापासून व्हायला पाहिजे आपलीही दिनक्रम असा ठरलेला पाहिजे जसा सती मातेचा ठरलेला होता कसा होता दिनक्रम ऐसी सुबह आए ना ऐसी शाम जिस दिन जुबां पे मेरी आए ना शिव का नाम ऐसी सुबह आए ना ऐसी शाम ऐसी सुबह आए ना ऐसी शाम जिस दिन जुबां पे मेरी जिस दिन जुबां पे मेरी आए ना शिव का नाम सुभान आए न ऐसी शाम ऐसी सुभान आए न ऐसी शाम जिस दिन जुबां पे मेरी जिस दिन जुबां पे मेरी आए न शिव का नाम ऐसी सुभान आए न ऐसी शाम हो
जुबां पे मेरी, जिस दिन जुबां पे मेरी आए न शिव का नाम, ऐसी सुबह आई न ऐसी शाम। दर्शन देकर धन्य करो महेंद्री नेत्र महेश्वर। सर्व कला संपन्न तुम्ही हो हे मेरे परमेश्वर। दर्शन देकर धन्य करो महेंद्री नेत्र महेश्वर। भवसागर से तर जाऊंगी, भवसागर से तर जाऊंगी, लेके तेरा नाम ऐसी सुबह लाए, आए ना ऐसी शाम। जिस दिन जुबां पे मेरी, जिस दिन जुबां पे मेरी आए ना शिव का नाम, ऐसी सुबह लाए, आए ना ऐसी शाम। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे जय जय श्री राधे। श्याम। खूप विरोध केल्यानंतरही सती माता ऐकत नाही, कारण माझं सर्वस्व भगवान महादेव आहेत असं सांगतात। या जगामध्ये मी कुणाचा स्वीकार करेल तर तो फक्त भगवान महादेवांचा करेल। नाही इलाजाने का होईना सती मातेचा विवाह त्या ठिकाणी भगवान महादेवांशी झाला। आणि मग मात्र त्या पुढे घडलेला प्रसंग आहे, भगवान महादेव आणि सती माता श्रीराम कथा श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी ज्याचं चिंतन तुम्ही करता असा असणारा, तुम्ही देवाचे देव महादेव आहात, मग तुम्ही डोळे मिटून कुणाचं चिंतन करता असा प्रश्न सती मातेला पडला। आणि त्या प्रभू रामचंद्राचं स्वरूप कळण्यासाठी मात्र भगवान महादेव श्रीराम कथा श्रवण करण्यासाठी सती मातांना घेऊन जायचे। परतत असताना एक दिवस प्रसंग असा घडला, प्रभू रामचंद्र सीता मातेच्या शोधामध्ये त्या ठिकाणी वृक्षांना प्राण्यांना वेड्यासारखं विचारतायत, तुम्ही माझ्या सीतेला पाहिलंय का? हरिण जरी दिसली त्या हरणीला म्हणायचं, तुझ्यासारखे डोळे असणारी मृगनयनी माझी सीता तू पाहिलीस का? असा प्रसंग सती माता पाहते डोळ्याने। आणि अशा वेळेला भगवान महादेवांनी साष्टांग दंडवत घातला, हे जगाचे पालनहार, हे जगतपित्या, तुम्हाला साष्टांग नमस्कार असो, असा दंडवत प्रभू रामचंद्रांना घातला। सती माता आश्चर्यचकित भावनेनं पाहते। थोडं पुढे गेल्यानंतर सती मातेनं प्रभू रामचंद्रांना महादेवांना प्रश्न विचारला, अहो तुम्ही देवाचे देव महादेव आहात, तुम्हाला महादेव म्हणतात, तुम्ही सतत नित्य असा त्या समाधी अवस्थेचा आनंद घेत असतात, आणि जो व्यक्ती आपल्या पत्नीला वेड्यासारखा शोधतोय अशा असणाऱ्या माणसाला तुम्ही सच्चिदानंद घन परमात्मा म्हणतात, अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात, पिताजी म्हणतात, त्याला शतशः नमन करतात, हे काही मला समजलं नाही।
भगवान महादेव सांगतात, एवढी रामकथा ऐकण्यासाठी मी हिला तिथं घेऊन जातो, तरीही माझ्या आराध्याविषयी हिच्या मनामध्ये प्रश्न आहे. कारण जे आपला आराध्य आहे, जो आपला सद्गुरू असेल, त्याची निंदा जिथे होत असेल तिथं आपण विरोध करावा. समजा आपल्यात विरोध करण्याची क्षमता नसेल तर किमान तिथून उठून तरी जावं. आपल्या गुरुचं, आपल्या आराध्याची निंदा कानानं ऐकायची नाही. हा नियम आहे भगवान महादेवांचा सुद्धा, आणि तो आपल्यालाही लागू पडतो. जेव्हा सतीनं असा प्रश्न विचारला, सांख्यिक भावनेनं भगवान महादेव सांगतात, अरे खरंच आनंद घन परमात्मा आहे. मी नित्य ज्याचं स्मरण करतो ते हेच आहेत. मी यांच्याच नामस्मरणाचं स्मरण करतो. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. आणि माझ्या पूजनाचं असणारा आराध्य तुझ्या डोळ्यासमोर असताना तू नमन केलं नाहीस. म्हणे तुम्हीच करा. जो वेड्यासारखा बायकोला शोधत फिरतोय, मी अशाला नमन नाही करणार. आणि म्हणून भगवान महादेवांना सांगितलं, सती असं बोलू नको सागर, माझं आराध्य येते. म्हणे माझा नाही विश्वास. तू हवं तर परीक्षा घेऊ शकतेस त्यांची. तुझ्या मनात शंका आहे ना त्यांच्याविषयी, तू परीक्षा घेऊ शकतेस. सती मातेनं विचार केला, काय कशी परीक्षा घेऊ आता? माझ्या भोलेनाथांचा तर असणारा जो विश्वास आहे तो अप्रतिम आहे, अपार आहे. आणि अशा वेळेला मी परीक्षा घेणं योग्य असेल का? काळजीत पडल्या. पण तरी सुद्धा माझ्या शंकेचं निरसन व्हावं यासाठी सीता मातेचं रूप धारण केलं आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. सीता मातेचा शोध सुरू होता. आणि अशा वेळेला सीता मातेच्या रूपामध्ये सती माता त्या ठिकाणी जाऊन उभ्या राहिल्या. आणि उभे राहिल्यानंतर असं वाटलं की आता यांचा शोध थांबेल, मनावर चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसेल. पण त्या ठिकाणी मात्र दोन्ही हात जोडले प्रभू रामचंद्रांनी आणि सांगितलं, माते एकटेच आलात, पिताश्रींचं दर्शन नाही झालं. आणि सर्व असणारा जो अहंकार होता, सर्व शंकांचं निरसन त्या ठिकाणी झालेलं होतं. कारण ज्याच्या शोधात अखंड बुडालेला माणूस आहे आणि अशा व्यक्तीच्या समोर त्या व्यक्तीच्या स्वरूपात गेलं म्हणजे तो कुठलाही विचार न करता पहिले त्याच्या जवळ जाईल आनंदाच्या भरामध्ये. पण हे सगळं काहीच घडलं नाही. सती मातेला असं वाटलं होतं की इथं सगळं विरून जाणार आहे, यांच्याही मनातली शंका दूर होईल, माझीही दूर होणार आहे. पण तसं घडलं नाही. प्रभू रामचंद्रांनी सतशा नमस्कार केला माते म्हणून. आणि जेव्हा इकडे हे सगळं घडतंय त्याच क्षणाला मनोमन भगवान महादेवांनी सती मातेचा त्याग केला. का केला? ज्या पद्धतीनं आपल्या आराध्याला पित्याच्या जागी मानत होते प्रभू रामचंद्रांना, त्या अनुसार सीता मातेला आपल्या आईच्या जागी मानत होते. आणि ज्या सतीनं आपलं आईचं रूप धारण केलंय त्या सतीला पुन्हा स्पर्श करायचा नाही अशी प्रतिज्ञाच करून टाकली. तिथं जिनं माझ्या आराध्यावर प्रश्न शंका उपस्थित केली, अशा असणाऱ्या सतीचा स्वीकार मी पुन्हा करणार नाही अशी प्रतिज्ञा करून टाकले. सती प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेऊन परत निघाली. आणि जेव्हा भगवान महादेवांच्या समोर आली, भगवान महादेवांनी एक नजरही नाही टाकली, विचारलंही नाही. सतीला वाटत होतं यांनी मला विचारावं, काय घेतलीस का परीक्षा? पण विचारलंही नाही. तसंच तिथून निघते झाले. वाटेत एक शब्दही बोलले नाही. आणि कैलासावर गेल्यानंतर मात्र आपल्या वामंगाला असणारा जे आसन आहे सती मातेचं उचललं आणि अलगद समोर नेऊन ठेवलं. आकाशवाणी झाली, आपण केलेली प्रतिज्ञा सफल हो. सती मातेला अजून काळजी वाटायला लागली. अशी काय प्रतिज्ञा केली असेल भगवान महादेवांनी? अजून तर एक शब्दही बोलत नाहीयेत. जे काही उच्चार घडले ते फक्त प्रभू रामचंद्रांविषयीच घडतायत. आणि आज माझं बाजूला असणारं आसनही समोर नेऊन ठेवलं. पण तुम्ही असं का करताय असं विचारण्याचं धाडस मात्र सती मातेत नाही. मनोमन त्या दिवशी त्याग केला आणि आज हा प्रसंग घडतोय. आणि आज मात्र जेव्हा सर्व विमानं कैलासाच्या वरून जायला लागली, सती मातेला आश्चर्य वाटतंय, बराबर असणारी एवढी विमानं कुठं जात आहेत? महादेवांना विचारावं तर ते समाधीत आहेत. म्हणून बाहेर जाऊन जरा चौकशी केली, कुठं चाललेत? म्हणे तुम्हाला माहिती नाही का, दक्ष प्रजापतींनी एका यज्ञाचं आयोजन केलंय आणि आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आमंत्रण आहे, आम्ही त्या ठिकाणी चाललो. सती मातेला आश्चर्य वाटलं, मी माझ्या पिताजींची आवडती असणारी कन्या आहे आणि आम्हालाच आमंत्रण नाही म्हणजे? भगवान महादेवांच्या जवळ गेल्या. आता असं काही असलं माहेरात आणि आपल्याला माहिती नसलं तर फार चलबिचल होते महिला मंडळ. मला का सांगितलं नसेल, मला का माहिती नसेल? आणि भगवान महादेवांना सांगितलं, स्वामी
माझ्या वडिलांनी यज्ञाचं आयोजन केलंय, ह्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? भगवान महादेव सांगतात नाही, याबद्दल मलाही काही माहिती नाही. अहो, सर्व असणाऱ्या देवांना आमंत्रण आहे. तुम्हाला बोललं असेल कुणीतरी, तुम्हाला आमंत्रण आलं असेल, तुम्ही समाधीत असता, तुम्ही विसरला असतील, आठवा ना, स्मरण करा, कुणीतरी तुम्हाला सांगितलं असेल. पण भगवान महादेव सांगतात सती, असा कोणत्याही प्रकारचा निरोप माझ्यापर्यंत आलेला नाही. अहो, एवढं मोठं यज्ञ सत्र आहे, मग त्याच्यात ते विसरले असतील. एखादा विसरले तर विसरले, बरं जाऊ द्या, आपण लवकरात लवकर तयारी करूया आणि तिथं जाऊया. माहेराचा विषय असल्यावर आवरलं जातं का? म्हण नाही आवरलं जात. असं वाटतं महिला मंडळ माहेराच्या दिशेनं निघाल्यानंतर बऱ्याच महिला त्या गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला 2-4 तरी शिव्या देतात. का देतात? आज गाडी फार हळूहळू चालवतोय म्हणून. इकडनं असं वाटतं, पंख होते तोड आते रे, असं वाटतं ना, देवानी पंख लावायला पाहिजे होते. गाडीचा ड्रायव्हर फास्ट गाडी चालवत नाही, आपण असं उडत गेलो असतो आणि तिथंच पडलो असतो. नाही, माहेराला जाताना असा भाव असतो मनामध्ये. तिकडनं येताना त्याने गाडी कितीही स्लो चालवली तरी त्याला एकही शिवी देणार नाही आपण. पोचव, जेव्हा पोचवशील तेव्हा पोचव बाबा. पण इकडनं जाताना मात्र फार घाई असते आपल्याला. सती मातेचं तसं झालं. सांगतायत अहो, गडबडीत विसरले असतील, आपण जाऊयात. भगवान महादेव सांगतात, जिथं बोलवलं नाही तिथं जाऊ नये सती. तिथं गेल्यावर आपला अपमान होतो. काही ठिकाणं अशी आहेत जिथं न बोलवताही तिथं जावं. जिथं अशा पद्धतीचं धार्मिक कार्याचं आयोजन असेल, जिथं कथा असतील, कीर्तन असतील, भजन असेल, अशा ठिकाणी कुणी नाही बोलवलं तरी जावं. यांनी मला बोलवलं नाही असा आग्रह धरू नये. कुणीतरी आपल्याला बोलवेल, कुणीतरी आपल्याला मानपान देईल असाही आग्रह धरू नये. कारण भगवंताचं कार्य हे सगळ्यांचं कार्य असतं. देव तुमचाही आहे, देव आमचाही आहे, देव सगळ्यांचा आहे. म्हणून देवाच्या कार्याच्या ठिकाणी बोलवण्याची वाट कुणी बघायचं नाही आणि रुसायचं तर अजिबात नाही. कारण ते त्यांच्या घरचं कार्य नाही, ते सगळ्यांचं कार्य ना. म्हणून या अशा ठिकाणी असतं काही तर नक्कीच गेलो असतो सती. पण ते घरचा कार्यक्रम आहे ना, मग त्यांनी आपल्याला बोलवायला पाहिजे होतं. त्यांनी बोलवलं नसल्यामुळे आपण तिथं जाऊ शकत नाही. सती माता सांगते, बरं तुमचं जाऊ द्या, पण मी लेक आहे ना, मला काय आमंत्रणाची गरज पाहिजे? मला तिथं जायलाच पाहिजे, किमान मला जायला तरी परवानगी द्या. भगवान महादेव सांगतात, तुलाही आमंत्रण नाही आहे, बिना आमंत्रणाचं जाऊ नये. पण सती माता सांगते, अहो तुम्हाला सगळं कळत असेल या जगातलं. भगवान महादेवांनी त्या ठिकाणी टच केला म्हणजे सावध केलं. देव बऱ्याच वेळा सावध करतो आपल्याला, पण आपलं तिकडे लक्ष राहत नाही. भगवान महादेवांनी सांगितलं, सती असं न बोलवता गेलं की अरिष्ट घडतं काहीतरी, म्हणून जाऊ नये. पण सती मातेनं मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं. सांगितलं, तुम्हाला त्याच्यातलं काहीच कळत नाही. अहो, जर आपण कुणाच्या घरी गेलो नाही तर आपल्या घरी कुणीच येणार नाही. आपण कुणाच्या घरी गेलो तर कुणीतरी आपल्या घरी येतं. तुम्ही फक्त समाधी अवस्थेत असता, तुम्हाला व्यवहार कळत नाही. कोण म्हणतंय? कोण म्हणतं? महिला मंडळ. सती माता म्हणते कुणाला? महादेवांना. तुम्ही मग समाधी अवस्थेत असाल पण तुम्हाला व्यवहार कळत नाही. देवाचे देव महादेव, देवाधिदेव महादेव आहेत. आणि अशा महादेवांना सती माता सांगते. पुरुष मंडळी, महादेवांची अशी गत आहे, तुमची कशी असेल बरं? सती माता सांगताय देवाला, तुम्हाला सगळं कळत असेल पण व्यवहार कळत. मग महिला मंडळही म्हणते, आमच्या यांना काहीच कळत नाही. बऱ्याच महिला सांगतात, यांना लोक फसवतात. 200ची वस्तू 500 घेऊन येतात. कोणी 200 म्हटले की 500 देऊन येतात. तुम्हाला काहीच कळत नाही म्हणतात महिला मंडळ. आणि त्यांनी का म्हणू नये बरं? सगळा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात आहे. कुणाच्या हातात आहे महिला मंडळ रिमोट कंट्रोल? बघा बरं, इमानदार महिला आहेत, महिलांच्याच हातात आहे म्हणतात. भगवान महादेवांना सांगतायत सती माता, आपण कुणाच्या घरी नाही गेलो तर आपल्या घरी कुणीच येणार नाही, म्हणून आपल्याला तिथं जावंच लागेल. भगवान महादेव सांगतात, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस, पण या गोष्टीसाठी मी तुला परवानगी देत नाही. जर बुद्धीनं देवाला सोडून वागली, इथं सती म्हणजेच बुद्धी आहे. बुद्धीनं देवाचं म्हणणं ऐकलं नाही, बुद्धी देवाला सोडून वागली तर तिला भटकत फिरावं लागतं. बुद्धी भटकते. सती मातेनं विरोध करूनही त्या ठिकाणी ऐकलं नाही. मग मात्र भगवान महादेवांनी
सतीमातेच्या असणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या सर्व असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सतीमातेच्या सोबत दिल्या आणि शेवटी मात्र नंदी आणि काही गण सतीमातेच्या सोबत पाठवल्या. कारण कैलासावर एखादी वस्तू असेल काही राहिलेली तर कदाचित त्या गोष्टींकडे पाहून आपल्याला ती स्मरेल म्हणून सर्व असणाऱ्या गोष्टी नंदीकडे दिल्या आणि मग मात्र सतीमाता तिथून निघाल्या. वाटेत चालत असताना बरेच प्रश्न होते सतीमातेच्या मनामध्ये, पण आता काय करणार, तिथून परतून आल्यानंतर मग मी भगवान महादेवांना हे प्रश्न विचारेल असा विषय. त्यावेळेला भगवान महादेवांनी सतीमातेला निरोप दिला अतिशय जड अंतकरणाने. कारण जी सती आज आपल्या निर्णयाच्या विरुद्ध हे कैलास सोडून जाते ती सती आता आपल्या डोळ्याला पाहायला पुन्हा मिळणार नाही हे भगवान महादेवांना माहिती होतं. म्हणून जड अंतकरणाने निरोप दिला आणि आपल्या शिष्यांना तिथपर्यंत पाठवलं आणि नंदीगण सर्व सतीमातेच्या सोबत जातात. गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळीकडे अशी गजबज सुरू होती. पाहुणे मंडळीने ते सर्व असणारं भरलेलं होतं, पण कुणीही सतीमातेकडे पाहिलं नाही. पण आई असते ना, आई सतीकडे आली आणि तिनं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. पण काय करणार, दक्षाच्या अरुबाबात तीही काही बोलली नाही, डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. सती माता आनंदाच्या भरामध्ये दक्षाला सामोरी गेली. म्हणजे विसरला असतील कदाचित, तुम्हाला आठवण देण्यासाठी मी आले असं तिला म्हणायचं होतं. पण या उलट सती मातेनं जेव्हा दक्षाला सामोऱ्या गेल्या तेव्हा मात्र दक्षानं पुन्हा एकदा भगवान महादेवांची निंदा केली, अपमान केला आणि सांगितलं तुम्हाला तर आमंत्रणही पाठवलेलं नव्हतं तरी आलीस. त्यांनी पाठवलं असेल असे उघडे फिरणारे, असे प्रेताची राख अंगाला लावून फिरणारे, अमंगळ वेश धारण करणारे, अमंगळ ठिकाणी राहणारा, असं बऱ्याच अपशब्दांनी भगवान महादेवांची निंदा केली. आणि जेव्हा ही निंदा सती मातेनं ऐकली तेव्हा मात्र क्रोध अनावर झाला आणि त्या क्रोधाच्या भरामध्ये सती मातेनं सर्व असणाऱ्या सभेला संबोधित केलं. जरी माझ्या पित्याचा असणारा विवेक जागृत नाहीये तरी सुद्धा तुम्ही सर्व देवदेवतांनी या गोष्टीवर विचार करायला पाहिजे होता. भगवान महादेवांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही सर्वजण या ठिकाणी यज्ञभाग स्वीकार करण्यासाठी आलेला आहात. अगोदर देवांना सुनावलं, सगळीजण खाली मान घालून ऐकतायत आणि मग मात्र नंतर भगवान महादेवांची ज्यानं निंदा केलेली होती त्या दक्षाकडे लालबुंद नजरेनं पाहतायत, जाणू काही डोळ्यात आग आहे की काय. सती मातेनं म्हटलं, दक्षा तुला तुझ्या पदाचा अहंकार झालाय ना आणि म्हणून तू भगवान महादेवांचा अपमान केलास. पण ऐक, तू भगवान महादेवांचा अपमान केल्यामुळं आज मी तुझी कुणी नाही, तूही माझी माझा कुणी नाही. मी तुझी पुत्री नाही, तूही माझा पिता नाही. जो भगवान महादेवाचा अपमान करतो त्याच्या शरीराच्या योगानं प्राप्त झालेल्या या शरीराचा आज मी त्याग करते. कारण तुझ्याकडे कितीही संपत्ती असली, तू कितीही ऐश्वर्यवान असला, पण भगवान महादेवांच्या विषयी तुझ्या मनात आदर नसेल तर असा असणारा माझा पिता आहे असं म्हणून घेण्याची सुद्धा या जगात मला लाज वाटेल. म्हणून तुझ्यापासून निर्मित झालेल्या शरीराचा मी त्याग करते. आणि असं म्हणून सती मातेनं तिथं सुरू असणाऱ्या यज्ञकुंडामध्ये आहुती दिली स्वतःच्या देहाची. हे पाहिलं आणि हाकार उडाला महाराज. सती मातेनं यज्ञकुंडात आहुती दिली हे पाहिल्यानंतर सती मातेच्या सोबत आलेले जे नंदीगण होते या सगळ्यांनी आपापल्या हातात असणारी जी शस्त्रे होती ती त्या दक्षाच्या असणाऱ्या सैनिकांवर चालवली. दक्षाचे सैनिक या सैन्यावर चालून आले. घमासान युद्धाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि जेव्हा ही गोष्ट भगवान महादेवांच्या पर्यंत गेली, विनाश होत होता सगळीकडे, फक्त आणि फक्त रक्ताचे पाट वाहत होते. हे थांबवण्यासाठी कुणीतरी भगवान महादेवांपर्यंत हे सुचवलं आणि भगवान महादेवांना जेव्हा समजलं, सतीनं यज्ञात आहुती दिली, आपल्या जटा मोकळ्या केल्या. भगवान महादेव त्या ठिकाणी काहीतरी सत्रामध्ये नामचिंतनामध्ये मग्न आहेत, पण मात्र त्या असणाऱ्या रागातून वीरभद्राची निर्मिती त्या ठिकाणी झाली. आणि तो वीरभद्र मात्र हातात शस्त्र घेऊन त्या यज्ञसत्राच्या दिशेने निघाला. वीरभद्राने तिथं जाऊन केवळ आणि केवळ संहारच केला आणि रागाच्या भरामध्ये प्रजापती दक्षाचं असणारं शिर उडवलं आणि ते यज्ञात त्या शिराची आहुती दिली. सगळ्यांनी भगवान महादेवांना विनंती केली आणि भगवान महादेव त्या ठिकाणी ते यज्ञसत्र थांबवण्यासाठी म्हणून आलेत, ते युद्ध थांबवण्यासाठी आलेत. भगवान महादेवांनी संबोधित केल्यानंतर सर्व शांत झाले
आणि मग मात्र सर्व असणाऱ्या देवतांनी तो राग आवरण्यासाठी, तो शांत करण्यासाठी भगवान महादेवांची पुन्हा एकदा स्तुती केली. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै मकाराय नमः शिवाय. भगवान महादेवांची स्तुती केली आणि जेव्हा सगळीकडे शांतता पसरली त्यावेळेला ब्रह्मदेवांनी त्या ठिकाणी तोडगा सांगितला. हे जे काही चाललंय महादेवा, हे फक्त आणि फक्त तुम्हीच थांबवू शकता. आणि म्हणून आता दक्षाचं काही कार्य शिल्लक आहे, म्हणून या ठिकाणी त्याचाही उद्धार करावा. म्हणून शिवांची निंदा केली म्हणून दक्षाला बकऱ्याचं शिर बसवण्यात आलं. दक्ष प्रजापतीला जो शिवनिंदा करतो, शिवनिंदा भगवान महादेव पचवतात, निंदेचं विष भगवान महादेवच पचवतात. पुढे समुद्र मंथनाच्या कथेमध्ये हा प्रसंग येईल. भगवान महादेव निंदा पचवतात, पण जे भगवान महादेवांचे भक्त आहेत त्यांना मात्र भगवान महादेवांची निंदा सहन होत नाही. म्हणून अशा पद्धतीनं देवी सतीचं असणारं जे जळालेलं शरीर आहे ते शरीर घेऊन भगवान महादेव अनेक हजारो वर्षांपर्यंत त्या ठिकाणी फिरत राहिले. जिथं जिथं सती मातेच्या देहाचे ते तुकडे पडलेत तिथं तिथं शक्तिपीठांची निर्मिती झाली. असं असणारं सती आख्यान त्या ठिकाणी श्री शुकमुनी राजा परीक्षितीला सांगतात आणि श्री सूतजी शौनकादी मुनींना सांगतात. पतीनं केलेली शिवनिंदा ऐकल्यानंतर सती मातेनं दक्षापासून निर्माण झालेलं जे शरीर आहे त्या देहाचा त्याग करायचं ठरवलं. आणि मग मात्र सती मातेनं दक्षाला चेतावणी देऊन दक्षापासून निर्माण झालेलं जे शरीर आहे, दक्षाच्या मुखातून शिवनिंदा ऐकल्यानंतर त्या शरीराचा त्याग सती मातेनं यज्ञकुंडामध्ये आहुती देऊन केली. नंदीगणांनी हे पाहिलं. आपल्या हातातील असणारे जे शस्त्र असतील, मिळेल त्या शस्त्रानं दक्ष प्रजापतीचं असणारं जे सैनिक त्या ठिकाणी त्या सैनिकांना मारायला लागले. दोघांमध्ये घमासान युद्ध सुरू झालं आणि कुठेतरी भगवान महादेवांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली. आणि मग मात्र भगवान महादेवांनी त्या ठिकाणी वीरभद्र पाठवला आणि वीरभद्राने त्या ठिकाणी नरसंहार सुरुवात केली. दक्ष प्रजापती, दक्ष नाही, राजा नाही, आणि मग मात्र भगवान महादेवांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. भगवान महादेवही त्या ठिकाणी आले आणि सती मातेच्या देहाला पाहून विलाप करू लागले. वीरभद्र आणि इतर असणाऱ्या गणांना भगवान महादेवांनी शांत केलं आणि ब्रह्मदेवांच्या मध्यस्थीनं मात्र दक्ष प्रजापतीला त्या ठिकाणी बकऱ्याचं शिर प्राप्त झालं. सुंदर अशी झाकी आपल्या समोर या ठिकाणी सादर केली. बऱ्हाणपूरचा असणारा आपला झाकी संघ सगळ्यांनी एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अशा पद्धतीनं आपलं सती आख्यान नावाचं जे सत्र आहे, सती आख्यान या ठिकाणी पूर्ण होतंय. भगवान महादेव येतील आणि सती मातेला घेऊन जातील. यावरती
सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं.